आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. रणशूर वीरांनो, सैनिक जेव्हा युद्धाच्या दिशेने पहिलं पाऊल उचलतो तेव्हा जगातील सर्व मोह माया सोडून पुढे चालत असतो. त्यावेळी त्याची सर्व नातीगोती मागे राहून जातात, इथपर्यंत की आयुष्याचा मोहही सोबत राहत नाही. सैनिकाचं युद्धात एकच लक्ष असतं, विजय. आपलं लक्ष ही विजयच आहे. परंतु कोणी एक प्राणी किंवा रावण नावाच्या कोणा एका शत्रूवरच नाही, तर अधर्मावर धर्माचा विजय, अनीतीवर नीतीचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय, हाच विजय आपलं लक्ष आहे. आणि त्याच लक्ष्याच्या दिशेने आपल्याला पुढे चालायचं आहे. प्रभू, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. रावणाने माता सीतेला केवळ 1 महिन्याचा अवधी दिलाय. खरं तर नल कुबेराच्या शापामुळे तो बळजबरीनं भगवती सीतेच्या सतीत्वाचा भंग करणार नाही, परंतु तो क्रूर रावण 1 महिन्यानंतर देवी सीतेची हत्या जरूर करू शकतो. म्हणून क्षणभर विलंब करण्याने आपले पूर्ण अभियान व्यर्थ जाऊ शकते. हे रघुनाथ, आपण बुद्धिवंता श्रेष्ठ आणि सर्व शास्त्राचे जाणकार आहात. आपण अस्त्र शस्त्र विद्येचेही जाणकार आहात. आपला मोठमोठ्या दिव्यास्त्रावरही अधिकार आहे, जो विश्वात इतर कुणाकडेही नाही. मला तिन्ही लोकात कुणी असा दिसत नाही जो आपण धनुष्य धारण केल्यावर आपल्या समोर टिकू शकेल. हे रघुनाथा, म्हणून आमचं सर्वांचं मत हे आहे की आमच्या सेनेचे सेनानायक प्रभू आपणच असाल. आम्ही सर्व आपल्या मंत्र्याप्रमाणे आपले सहाय्यक होऊन आपल्या ध्वजाच्या खाली युद्ध करू. महाराज सुग्रीव, असे वीर योद्धा जर मला साथ देतील तर मी खरंच सांगतो, शीघ्र रावण आणि त्याच्या राक्षसी सेनेचा नाश करीन. एका सेनापतीला शत्रूवर आक्रमण करण्याआधी त्याचं बलाबल आणि त्याच्या सुरक्षा पद्धतीचं पूर्ण ज्ञान असायला हवं. म्हणूनच हे हनुमान, रावणाच्या सेनेची संख्या, नगरद्वारांना अभेद्य बनवण्याची पद्धत, लंकेच्या रक्षणाचे उपाय, जे सर्व तू तुझ्या डोळ्यांनी पाहिला आहेस, त्या सर्व गोष्टींचं या सभेत वर्णन कर. प्रभू, लंकेचा दुर्ग, त्याच्या रक्षणाच्या पद्धती आणि ज्या प्रकारे सेनेद्वारा सुरक्षित आहे ते सर्व मी आपणास सांगतो. लंकेची 4 महाद्वारे आहेत. त्यांच्या मजबूत चौकटींमध्ये मोठे मोठे अडसर आहेत. त्याच्यावर विशाल आणि प्रबळ कुबल यंत्रे ठेवली आहेत, ज्याच्याद्वारे आक्रमण करणाऱ्या सेनेवर ते मोठमोठे दगड फेकतात. तिथे विस्फोटक अस्त्रांचाही संग्रह असतो. नगरीच्या 4 दिशांना सोन्याचा एक वेढा आहे, जो अभेद्य आहे. त्याच्या सर्व दिशांना भयानक आणि खोल थंड पाण्याचा साठा आहे, ज्यात मगर आदी प्राणी ठेवले आहेत. त्या खाईला पार करण्यासाठी 4ही मुख्य दरवाजांसमोर 4 झडपा बसवल्या आहेत, ज्या शत्रू आल्या असता यंत्राद्वारे पाण्यावरून उचलल्या जातात. त्याच्या 4ही बाजूस प्राकृत आणि कृत्रिम अडथळे आहेत. 4 प्रकारचे दुर्ग आहेत आणि खूप प्रकारची व्यूहरचना आहे, त्यांचं निरीक्षण रावण स्वतः करतो. परंतु प्रभू, आपल्या शक्तीच्या प्रतापाने मी लंकेची मोठी हानी केली आहे. त्याच्या झडपांना तोडून टाकलं आहे आणि खाईला बुजवून टाकलं आहे. त्यामुळे आपल्या सेनेला लंकापुरीत प्रवेश करण्यास सुविधा होईल.
हे राम, मी त्यांच्या बऱ्याचशा अस्त्रशस्त्रांच्या संग्रहालयांना उद्ध्वस्त करून टाकलं आहे. आता आपण उचित मुहूर्तावर सेनेला कूच करण्याची आज्ञा द्यावी. हनुमंत, रावणाच्या नगरीत जे साहस आणि पराक्रम तू दाखवला आहेस ते कदापि देवतांना सुद्धा संभव नव्हतं. आम्ही तुझ्याशी सहमत आहोत की आता सेनेनं कूच करायला हवं. महाराज सुग्रीव, आम्ही आपल्या सर्वांच्या संमतीनं सेना नायकाचा कार्यभार सांभाळतो. उद्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जेव्हा चंद्र हस्त नक्षत्रात येईल त्या विजयी मुहूर्तावर आपल्या सेनेची यात्रा आरंभ होईल. या सेनेच्या पुढं अग्रभागी वेगवान वानरांना घेऊन सेनापती नील मार्ग पाहण्यासाठी जाईल. नील, तू सेनेला अशा मार्गावरून घेऊन चल ज्यावर फळमुळं जास्त असतील, शीतल जल आणि मध मिळण्याची सुविधा असेल. तुझ्या दलास दुष्ट राक्षसांपासून सावधान राहावं लागेल, ज्यामुळं आपल्या मार्गात शीतल जल आणि फळांना ते विषापासून दूषित करू शकणार नाहीत. पुढं चालताना शत्रूच्या गुप्तचरांपासून सावधान राहणं तुमचं प्रमुख कर्तव्य असेल. कधी असं होऊ नये की आपण पुढं निघून गेलो आणि शत्रूनं पाठीमागून आक्रमण केलं. सेनापती नीलच्या मदतीकरता महाबली गय, गवय आणि गवाक्षही पुढे राहतील. सेनापती प्रशप सेनेच्या उजवीकडे राहून सेनेचं रक्षण करत चालतील. परमवेगवान आणि परमवीर गंधमादन सेनेच्या डावीकडून चालतील. मी, लक्ष्मण, महाराज सुग्रीव, हनुमान आणि अंगद सोबत सेनेच्या मध्यभागी असेन आणि तिथूनच सेनेचं संचालन होईल. रणशूर वीरांनो, सैनिक जेव्हा युद्धाच्या दिशेनं पहिलं पाऊल उचलतो तेव्हा जगातील सर्व मोह माया सोडून पुढे चालत असतो. त्यावेळी त्याची सर्व नातीगोती मागे राहून जातात, इथपर्यंत की आयुष्याचा मोहही सोबत राहत नाही. तो मोह मायेची सारी बंधनं तोडून एका योग्याप्रमाणे केवळ एकाच लक्ष्यावर दृष्टी ठेवून पुढे चालत राहतो. सैनिकाचं युद्धात एकच लक्ष असतं, विजय. आपलं लक्ष ही विजयच आहे. परंतु कोणी एक प्राणी किंवा रावण नावाच्या कोणा एका शत्रूवरच नाही, तर अधर्मावर धर्माचा विजय, अनितीवर नीतीचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय. हाच विजय आपलं लक्ष आहे आणि त्याच लक्ष्याच्या दिशेनं आपल्याला पुढे चालायचंय. युद्धात जिंकण्यासाठी दोन गोष्टी परम आवश्यक आहेत: मनात उत्साह आणि हृदयात प्रभूवर विश्वास. म्हणूनच मनात उत्साह ठेवा आणि हृदयात हा विश्वास ठेवा की प्रभू सदैव धर्म आणि सत्याची साथ देतात. तेव्हा तुम्हाला कोणतीही शक्ती नाही हरवू शकणार. सेनापती नील, तुम्ही पथ ठरवणाऱ्या अग्रिम दलाला घेऊन पुढे चालावं. पण या गोष्टीपासून सावध रहा की पुढे चालणारी सेना कुठलंही गाव, नगर किंवा जनपथाच्या जवळून जाणार नाही, ज्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही. मार्गात कोणी उत्पात करणार नाही,
कोणीही शिस्तभंग करणार नाही. आपण निश्चिंत राहा प्रभू, आपल्या आज्ञेचं पालन होईल. आता निघण्याचा आदेश द्या. जय भोलेनाथ, यशस्वी भव. जय माता भवानी. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. हर हर महादेव, 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 हर हर महादेव. हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. पाप्यांच्या नाशका, धर्म प्रकाशका, पाप्यांच्या नाशका, धर्म प्रकाशका. रामाची सेना निघे, रामाची सेना निघे, श्रीरामाची सेना निघे, रामाची सेना निघे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. पाप अन्यायातही, घोर अंधारातही, पाप अन्यायातही, घोर अंधारातही एक नवी ज्योत पेटली, एक नवी ज्योत पेटली. श्रीरामाची सेना निघे, रामाची सेना निघे. दुर्जनहीन करूया धरती, प्रण हा श्रीराम करे, प्रण हा श्रीराम करे. काम अपुरे राहील जोवर, करणे ना विश्राम, करणे ना विश्राम. त्यास नाशण्या जाऊ ज्यांचा, मंत्र वयं रक्षाम हा, मंत्र वयं रक्षाम हा. वेळ येतसे निकट राम अन रावण या युद्धाची, वेळ महायुद्धाची. तुम्ही लोक धन्य हो, देवता प्रसन्न हो. तुम्ही लोक धन्य हो, देवता प्रसन्न हो. आज मनोकामना फळे, आज मनोकामना फळे. श्रीरामाची सेना निघे, रामाची सेना निघे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, महादेव, महादेव. हे महासागरा, आपल्या प्रथम दर्शनासाठी दशरथ पुत्र राम आपणास प्रणाम करतो. हे राम, आम्ही सर्व समुद्र तटाजवळ पोचून चिंतित झालो होतो की या आगाध समुद्रास कसे पार करावे. त्यावेळी तर पवनपुत्र हनुमानाने आमच्या समस्येचे निराकरण केले होते. परंतु आता प्रश्न आहे की
इतक्या मोठ्या वानर सेनेला घेऊन या विशाल सागरास कसे ओलांडता येईल? हो, जर ह्याला ओलांडण्याची व्यवस्था केली गेली तर आमच्या सैनिकांद्वारा लंकेच्या समस्त राक्षसांचा विनाश झालाच समजा. यासाठी खूप विचारमंथनाची आवश्यकता आहे. तोपर्यंत तुम्ही सेनापतींना सांगून आपापले तंबू टाकावेत. तसंच सर्व युथपती सावध राहून सेनेच्या चहूबाजूस पहाऱ्याची व्यवस्था ठेवावी, म्हणजे राक्षसांद्वारा कुणा गुप्त आक्रमणाची शक्यता राहणार नाही. जशी आज्ञा प्रभू. नल नील, आज्ञेचं पालन करा. जशी आज्ञा प्रभू. लक्ष्मण, सागर समस्त नद्यांचा स्वामी आहे, म्हणूनच याच्यात समस्त तीर्थांचा समावेश आहे. चल, सागर देवतेच्या चरणांना स्पर्श करू. चला. सागर तीरी आले सैन्य सहित श्रीराम, कृपा सिंधु प्रभु करे सागरास प्रणाम. वरुण देवाय नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं. दादा, क्षितिजा पल्याड कुठेतरी बसून वहिनी आपली वाट पाहत असतील ना? त्यांना आत्ता जाऊन जर कोणी सांगू शकलं की आम्ही समुद्राच्या तटापर्यंत सेना घेऊन पोचलो आहोत, तर त्यांची मालवत चाललेली आशा देखील पुन्हा जिवंत होईल दादा. हो लक्ष्मण, खरंच यावेळी तिला कोणी हे सांगू शकलं असतं की समुद्राच्या दुसऱ्या तटावर उभं माझं मन तिला साथ घालत आहे. परंतु तिला हे सगळं सांगणार कोण? मध्ये तर जणू सागर आणि आकाशानं मिळून नजरेचा रस्ताही अडवला आहे. सीता, धीर धर प्रिये. जर आवश्यकता वाटली तर तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी समुद्राला जाळून मी त्यातूनही रस्ता काढीन, परंतु मी पोहोचेन अवश्य. माझ्यावर विश्वास ठेव. दादा, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतोय की आपली इतकी मोठी, एवढी विशाल सेना समुद्राच्या त्या तीरावर कशी पोहोचेल? परंतु दादा, सर्वांना पूर्ण विश्वास आहे की आपल्या शक्तीसमोर कुणीही नाही टिकू शकत. आपण साऱ्या समुद्राला सुकवू शकता. अवश्य सुकवू शकतो. परंतु लक्ष्मण, मी विचार करतोय की अनावश्यक बलप्रयोगाशिवाय काही इतर मार्ग सापडला तर उत्तम आहे. प्रभू, माझ्या मनात एक विचार आला आहे. सांग. का न बिभीषणाला काही युक्ती विचारावी? कारण राक्षस लोकांकडे खूप गुप्त विद्या असतात. होऊ शकतं की ते आपल्याला लंकेपर्यंत पोहोचण्याचा काही गुप्त मार्ग सांगतील. हे होऊ शकतं. आम्ही तुझ्या विचाराशी सहमत आहोत. उद्या आपण याच विषयावर त्यांच्याशी चर्चा करू. लंकेला पोचल्यावर मी स्वतःच आपल्याला रावणाच्या साऱ्या बंदोबस्तातील दुर्बल आणि गुप्त स्थान सांगेन, जिथून त्याचं भेदन करता येईल. परंतु सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे की आपल्या आणि लंकेच्या मध्ये हा जो अमर्याद समुद्र आहे, या विशाल जलराशीला सेनेसहित कसा पार करावं? आपणा लोकांकडे तर आकाशमार्गानं येण्या जाण्याची विद्या आहे, परंतु आमची सेना या समुद्राला कशी पार करेल? आपण त्यांना अशी एखादी विद्या शिकवू शकता किंवा इतर काही गूढ उपाय सांगू शकता
ज्यानं आम्ही साऱ्या सेनेसह त्या तीरावर पोचू? प्रभू, या सर्व आसुरी विद्या आहेत, ज्या राक्षस जातीसाठी तर सहज आहेत, परंतु मानव आणि वानरांसाठी त्या साधना सहज नाही आहेत, कारण या शक्ती सात्विक नाही आहेत. याचा अर्थ तर हा झाला की आमची सेना त्या तीरावर पोचूच शकत नाही. दादा, माझं मत तर असं आहे, इथे खूप घनदाट जंगल आहे. सेनेद्वारा लाकडं कापून सहस्त्र नावा बनवता येतील. त्याच्यात बसून आपली सेना त्या तीरावर पोहोचेल. बंधू लक्ष्मणा, सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर विचार करा. नावा लंकेच्या जवळ पोचताच राक्षस लोक आपल्या जवळच्या यंत्रांनी त्यांच्यावर मोठमोठे दगड फेकून त्यांना बुडवून टाकतील. आपल्या सेनेला तर्फांवर उतरूनच देणार नाहीत. आपण तर प्रत्येक गोष्टीचं खंडन करीत आहात. काही उपाय तर सांगा. प्रभू, यावर एक मार्ग माझ्या लक्षात येतो आहे. कोणता? आपण समुद्राकडे रस्ता मागा. समुद्राकडे रस्ता मागू? मागितल्यावर हा समुद्र आम्हाला रस्ता देईल? दादा, महाराज विभीषणांचं म्हणणं बरोबर आहे. आपल्याला समुद्राकडूनच रस्ता घ्यायला पाहिजे, परंतु मी रस्ता मागण्याचं समर्थन नाही करणार. आपला धनुष्य बाण उचला. प्रथम तर आपल्या धनुष्य बाणाच्या एकाच टणकाराने त्याचे कान टवकारतील, अन्यथा धनुष्यावर अग्निबाण ठेवून त्याच्या दिशेने रोखा. मग तो स्वतःच हात जोडून आपल्या समोर येईल. दादा, या युक्तीनं बराच अनाचार माजेल लक्ष्मण. दुसऱ्याला संधी देण्यापूर्वीच त्याच्या विरुद्ध शस्त्र उचलणं अहंकारातून आलेल्या अत्याचारासारखं आहे. खऱ्या शक्तिशाली व्यक्तीनं आपली विनम्रता ही कधीच सोडू नये. आणि प्रथम महाराज बिभीषणांना हे तर विचार की त्यांनी कोणत्या विश्वासावर समुद्राला विनंती करण्याचा सल्ला दिला आहे. प्रभू, समुद्र आपल्या कुळात ज्येष्ठ आहे. एका दृष्टीने आपले पूर्वज आणि कुलगुरू सुद्धा. आपण त्याचे वंशज आहात. त्या महाराज सगरांनीही या विशाल महासागराला निर्माण केलं होतं, म्हणून त्यांचे समुद्रावर खूप उपकार आहेत. त्यांच्याच कृपेने सिंधूने पृथ्वीवर इतकी विस्तृत जागा व्यापली आहे. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की समुद्र अवश्य आपली मदत करतील आणि आपल्या सेनेला त्या तीरावर जाण्याचा मार्ग सांगतील. मित्रा, आम्हाला आपलं हे बोलणं अत्यंत आवडलं आहे. लक्ष्मण, माझ्यासाठी इथंच गवताचं एक आसन बनव. मी इथंच बसून समुद्राची आराधना करीन, जोपर्यंत ते प्रसन्न होऊन माझी प्रार्थना स्वीकार करत नाहीत. जशी आज्ञा दादा. नमस्तुभ्यं जलनिधी, नमामि सरिता स्वामी. हे महासागर, मी महाराज सगरांचा वंशज दशरथ पुत्र राम, माझा भाऊ लक्ष्मणासहित आपल्याला शरण आलो आहे. हे रत्नाकर, माझे पूर्वज सगरद्वारा आपली उत्पत्ती झाली आहे. आज रघुकुलावर आलेल्या विपत्तीचं निवारण करण्यासाठी एक विशाल सेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्यासाठी आपण मला आपल्या पाण्यातून मार्ग देण्याची कृपा करावी. आपल्याला प्रसन्न करण्यासाठी मी अन्न आणि जलाचा परित्याग करून इथंच बसून आपली आराधना करतो आहे. माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा जलनिधी.
महासागर हे रत्नाकर आपण द्यावा मार्ग आम्हाला नको ते अमृत रत्ने नको ती विनंती माझी आपुल्या समोरी पंख नाही काही मार्ग नाही सेने सहित पैल तीरावर द्यावे सहाय सांगा उपाय शपथ तुम्हा रघुवंशराय समुद्राकडे रस्ता मागतोय. वाह, भिकाऱ्याप्रमाणे राहता. विनंती न माने सागर जाती 3 दिवस निघुनी क्रोधित होता रामही करुणी निश्चय मनी हे महासागरा, भूतकाळ साक्षी आहे. इक्ष्वाकू वंशी सदा परहितकारी बनून काही ना काही देत आले आहेत. कधीच कुणाकडून काही घेतलेलं नाही, याचना केलेली नाही. रघुवंशी रामानं आज पहिल्यांदा स्वतःच्या अधिकारानं काही मागितलं आहे. काही आशा ठेवून तुझी उपासना केली आहे. 3 दिवस विधिवत पूजा केल्यानंतरही उत्तरादाखल तू केवळ आपल्या अहंकाराचीच गर्जना करत राहिला आहेस. मंदगती जलनिधी, तुझ्यावर रामाच्या प्रार्थनेचा काही प्रभावच नाही पडला. तू रामाच्या विनम्रतेला त्याची असमर्थता समजून चढेल बनला आहेस. जगानं आजपर्यंत रामाची कृपा पाहिली आहे, त्याचा कोप नाही पाहिला. लक्ष्मण, काय? तू माझं धनुष्य आणि सर्पा समान भयंकर बाण घेऊन ये. आज जग रामाचा क्रोध सुद्धा बघेल. जशी आज्ञा दादा. हे कार्य जर त्याच क्षणी केलं असतं तर आपले 3 दिवस व्यर्थ नसते गेले. आता एक क्षणही व्यर्थ नाही जाऊ देणार. तू माझं धनुष्य बाण घेऊन ये. जशी आज्ञा दादा. जसं मूर्खासमोर विनय दाखवणं आणि कुटील व्यक्तीवर प्रेम करणं व्यर्थ असतं, ज्याप्रमाणे मोहपाशात अडकलेल्याला ज्ञानाचा उपदेश करणं आणि नापीक धरतीमध्ये बीज लावणं विफल ठरतं, त्याचप्रमाणे तुझ्यासारख्या अहंकार्यासमोर रामाच्या विनयाचं आणि पूजेचं काहीच मोल नाही. समस्त देवी देवता आणि इथले चराचर जीव या गोष्टीला साक्षी रहा की माझ्याकडे समस्त समुद्राला सुकवण्याची शक्ती असतानाही मी वरुण देवतेचा मान ठेवण्यासाठी
पूर्ण विनय आणि सच्च्या हृदयानं समुद्राची पूजा केली आहे आणि सेनेसहित पार जाण्यासाठी याच्याकडे सहाय्य मागितलंय. परंतु ह्या शत्रूनं माझा उपहासच केला आहे. शास्त्र तर म्हणतं, जसं केळं हे कापल्यावरच फळ देतं, त्याच प्रकारे नीच दंड केल्यावरच झुकत असतो. म्हणूनच मी ब्रह्मास्त्राचा उपयोग करून या समुद्रास पाताळापर्यंत सुकवून टाकेन. आता जलाच्या जागी इथं फक्त रेती आणि वाळूच राहील, ज्याच्यावरून माझी सगळी सेना ही आगेकूच करेल. जय ब्रह्मदेव. त्राहिमाम 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 त्राहिमाम. क्षमा करा प्रभू, माझे अवगुण क्षमा करा. आपली पूजा आणि विनम्रतेच्या उत्तरादाखल मी माझे स्थान सोडून आपल्याला मार्ग नाही दिला. यात अवश्य माझा दोष आहे, परंतु हा दोष तर आपणच दिलेला आहे. आपल्या प्रेरणेने मायेने निसर्गात जड चेतन सृष्टीची उत्पत्ती केली आहे. त्याने जड आणि चेतनेच्या भिन्न भिन्न मर्यादा आखून दिल्या आहेत. प्रभू, आम्ही 5 तत्व अर्थात आकाश, धरती, अग्नी, वायू आणि जल या सृष्टीचे मुख्य आधार आहेत. या 5हिंचे गुण, स्वभाव आणि मर्यादा आपल्या स्वीकृतीनेच निश्चित केल्या आहेत. माझ्या सहस्र तरंग उठतात, परंतु मी कधी माझ्या तटांच्या मर्यादांचं उल्लंघन नाही करत. माझा स्वभाव अक्षुब्ध आहे, परंतु आज आपल्या बाणांनी मला क्षुब्ध करून टाकलं. जल जर आपल्या मर्यादांचा भंग करेल तर आपल्या आज्ञेचं उल्लंघन होईल. आपण तर सर्व समर्थ स्वामी आहात. आपल्याला बाण सोडायची आवश्यकताही नाही. आपल्या केवळ इच्छेनेच मी सुकून जाईल आणि आपली सेना मला पार करून जाईल. परंतु भगवंत, त्याने माझा मान आणि माझी मर्यादा दोन्हीही भंग पावतील. 5 तत्वांमधील जरी एकाचाही अशा प्रकारे गुण आणि स्वभाव बदलून त्याची मर्यादा भंग केली तर सृष्टीच्या संतुलनात विकार उत्पन्न होईल, ज्याने या धर्तीवर विस्फोट होऊन जाईल. प्रभू, जर आपण प्रलयाआधीच प्रलय आणू इच्छिता तर आपल्याला अधिकार आहे. अन्यथा या ब्रह्मास्त्रापासून माझे रक्षण करा. स्वामी, मी एका सेवकाप्रमाणे आपल्याला शरण आलो आहे. जसं उचित वाटेल आज्ञा द्या, मी तेच करीन. माझं रक्षण करा अथवा दंड द्या. आमचं तुझ्या बोलण्यानं समाधान झालं आहे. आम्ही तुझी मर्यादा भंग नाही करणार, परंतु आम्हाला तो मार्ग सांग ज्यानं आमची सेनाही त्या तीरावर पोचेल आणि सागराची मर्यादाही टिकेल. नाथ, यावर मार्ग तर फार सोपा आहे. आपल्या सेनापतींमध्ये नल नील नावाचे 2 भाऊ आहेत. बालपणी ते खूप खोडकर बालक होते. ते ऋषींचं सामान उचलून नदीमध्ये फेकून द्यायचे, ज्यामुळे दुःखी होऊन एकदा एका सिद्ध ऋषीने त्यांना शाप दिला की ते आपल्या हातांनी जे काही सामान उचलून पाण्यामध्ये टाकतील ते कधीच बुडणार नाही. आज तो शाप आपल्या कामी येईल.
नल विश्वकर्माचा औरस पुत्र आहे, त्याला शिल्पकला येते. जर हे दोघं भाऊ आपल्या हाताने पाण्यात दगड टाकून समुद्रावर सेतू बांधायचं कार्य करतील, तर लंकेपर्यंत एक असा सेतू तयार होऊन जाईल, ज्यावरून चालत आपली सेना समुद्राच्या पैलतीरी पोहोचेल. मी वचन देतो की त्यांनी टाकलेल्या दगडांना आणि त्यापासून निर्मित सेतूला स्वतः मी धारण करून सेतू बंधनामध्ये स्वतः त्यांची मदत करीन. या प्रकारे समुद्राला बांधल्याने तिन्ही लोकांमध्ये आपलं सुयश गायलं जाईल. हे रत्नाकर, हे सागर, आम्ही तुझ्यावर खूपच प्रसन्न आहोत. तुझ्या उदारतेनं आम्ही तुझ्या प्रेमाचे ऋणी झालो आहोत. परंतु आमच्या एका अजून समस्येचं समाधान कर. आज्ञा प्रभू. आमचा हा बाण अमोघ आहे. एकदा का हा धनुष्यावर स्वार झाला की लक्षवेध केल्याशिवाय हा परत भात्यात जात नाही. म्हणून तू आम्हाला आता हे सांग की मी हा बाण कोणत्या दिशेला आणि कुणावर सोडू. प्रभू, उत्तर दिशेला धुमकुल्य नावाचा एक पवित्र देश आहे. तिथे मोठे भयानक दस्यू राहतात, जे आपल्या पापकर्मांनी तिथल्या पवित्रतेचा नाश करतात आणि माझ्या जलाचा दुरुपयोग करतात. प्रभू, आपण आपल्या बाणाला त्यांच्यावरच सोडावे. तथास्तु. या बाणाच्या प्रहारानं तिथली धरती मरुभूमी होऊन जाईल, परंतु तिथं अनेक सुगंधी औषधी वनस्पती उत्पन्न होतील, ज्यांनी जीवसृष्टीचं कल्याण होईल. आता मला आज्ञा द्या अयोध्यानाथ. शिवशंकर आणि माता भवानी आपल्याला विजयी करतील. सिद्धिविनायक आपलं सकल मनोरथ सिद्ध करेल. करुणा सागर विनंती करू जोडूनी हात. सीते सहित देवा द्या दर्शन दीनानाथ. नल, नील, आज्ञा प्रभू. विश्वकर्मानंदन, आपण अजूनपर्यंत आपल्या इतक्या महान शिल्पकलेला लपवून ठेवलं. क्षमा करा प्रभू, आम्हाला आमच्या मातापित्यांची शपथ होती. सांगितल्याशिवाय आम्ही आमचे गुण स्वतःहून सांगत नाही. प्रभू, आम्हाला आशीर्वाद द्या. समस्त वानर जातीच्या सहाय्यानं सिंधूवर सेतुबंधनाचं निर्माण कार्य आरंभ करतो. शुभस्य शीघ्रम. महाराज सुग्रीव, आपल्या वानरांना सांगा की या क्षणापासून सेतुबंधनाचं कार्य आरंभ करा. सेतुबंधनाचं सर्व कार्य नल आणि नील यांच्या आज्ञेनुसार होईल. प्रभू, आपल्या आज्ञेचं पालन केलं जाईल. माझं आराध्य दैवत भगवान शिव, समस्त संकटांना दूर करणारे, त्यांच्या असीम दयेनं विश्वातील सकल अवघड कार्य सफल होतात. मला प्रेरणा मिळाली आहे की या पवित्र स्थानावर, जिथं संपूर्ण सागराला पार करणाऱ्या एका महान सेतूच्या निर्मितीचं अवघड कार्य आरंभ होत आहे. मी माझ्या प्रभूंच्या प्रसन्न प्रतिमेची स्थापना करावी आणि अभिषेक करून त्यांची पूजा करावी. आपण सर्व जोपर्यंत सेतू निर्माणाच्या कार्यात व्यग्र असाल, मी त्यांची पूजा करत राहीन. तेव्हा महाराज सुग्रीव, आपण आत्ताच दूत पाठवून काही विद्वान ऋषी आणि पुरोहितांना बोलवण्याचा प्रबंध करावा, जे शास्त्रोक्त विधीनं इथं शिवलिंगाची स्थापना आणि त्यांची विधिवत पूजा करतील. सूर्यवंशावतंसः
श्रीसूर्यवंशावतंसः श्रीदशरथात्मजो रामाहं श्रीदशरथात्मजो रामाहं ममात्मनः ममात्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त श्रुतिस्मृतिपुराणोक्त पुण्यफलप्राप्त्यर्थं पुण्यफलप्राप्त्यर्थं सर्वारिष्ट सर्वारिष्ट सर्वविघ्ननिवारणार्थं सर्वविघ्ननिवारणार्थं सर्वदा शुभफलप्राप्त्यर्थं सर्वदा शुभफलप्राप्त्यर्थं सेतुबन्धप्रारम्भसमये सेतुबन्धप्रारम्भसमये मनयुक्तितफलकामनासिद्ध्यर्थं मन इप्सितफलकामनासिद्ध्यर्थं श्रीज्योतिर्लिङ्ग श्रीरामेश्वरमहादेवस्य श्रीज्योतिर्लिङ्ग श्रीरामेश्वरमहादेवस्य अचलप्राणप्रतिष्ठापूजनाद्यर्चनम् अहं करिष्ये अचलप्राणप्रतिष्ठापूजनादर्शनम् अहं करिष्ये यज्ञमीमन्तानो स्वरिष्ठं यज्ञद्वं सामीमन्दधातु विश्वे देवा सपिहमादयन्ता शिवलिङ्गस्थापुनी विधिवत पूजा शिवसमान प्रिय मजना दूजा सेतु बांधाया राम राम लिहू लगे हनुमान जी राम 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 श्री राम राम प्रभु ते नाम अधिक प्रभावी नाम राम 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 श्री राम श्री रामाच्या नावाने तरंगती पाषाण राम म्हणे मतिमंद जास तो भजता श्रीराम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनां मृत्योर्मुक्षीयमामृतात् राम नाम आधार मिळता राम नाम आधार मिळता सागर से तू बांधिला जावर कृपा राम करीते दगडही तरण्या लागती जावर कृपा राम करीते दगडही तरण्या लागती लक्ष रामजी सिद्धि रामजी रामत से तू भारे रामत से तू भारे राम कर्म हे रामच करता रामाची पुण्याई रामाची पुण्याई राम काज करणाऱ्यामध्ये रामच शक्ती होई भिन्न भिन्न नावानी करती काम असे रघुराई
भक्त परायण त्या भक्तांना सारे श्रेय देती हो. ज्यावर कृपा राम करी ते दगडही तरण्या लागती. 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 ज्यावर कृपा राम करी ते दगडही तरण्या प्रभू, आपल्या आराध्य देवाच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने समुद्रावर 100 योजनांचा सेतू बांधण्याचं कार्य सफलतेने पूर्ण झालं आहे. या सफलतेसाठी आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात. हे शंकर, माझे प्रभू, माझे इष्टदेव, आपल्या असीम दयेमुळेच असंभव वाटणारं हे कार्य इतक्या सहजतेनं संपन्न झालं. तुमच्या श्रीचरणांशी रामाचे कोटी कोटी प्रणाम स्वीकार करा. माझी अजून एक विनंती स्वीकार करा भोलेनाथ. माझ्या समस्त अनुयायांना आपली भक्ती प्रदान करा. आपल्या भक्तीपासून विमुख होऊन जे माझ्याकडे येतील त्यांना माझ्या सेवेचं काहीही फळ प्राप्त नको होऊ दे. प्रभू, आपली अनंत नावं आहेत. तुमच्या सेवकाकडून रामाकडून अजून एक नाव स्वीकार करावं. आजपासून इथं लोक आपल्याला श्रीरामेश्वर नावानं ओळखतील. ओम श्री रामेश्वर महादेवाय नमः. 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 ओम श्री रामेश्वर. प्रभू, रामेश्वर नावाची व्याख्या सांगायची कृपा करावी. रामस्य ईश्वर यः सा रामेश्वरः. जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. उमा, माझ्या रामप्रभूची चतुराई पाहिलीस? कशी आपल्या वाक्पटुत्वाने रामेश्वरची व्याख्याच बदलून टाकली. मग खरी व्याख्या काय आहे स्वामी? रामः ईश्वरो यस्य सा रामेश्वरः. अर्थात राम ज्याचे ईश्वर आहेत तोच रामेश्वर आहे. मी तर त्यांचा दास आहे. सदा राम नामाचा जप करीत असतो, म्हणून तेच माझे स्वामी आहेत. आपल्या दोघांच्या गूढ व्याख्या कोणालाही समजणं खूपच कठीण आहे स्वामी. का? मला समजणं तर सहज सोपं आहे. मी तर भोळा भाबडा आहे. रामाचा थांग लागणं असंभव आहे. त्यांना तर तोच जाणू शकतो ज्याला ते स्वतः जाणून देतात. आपल्या दोघांना नमस्कार. नमस्कार तर त्यांना करा देवी. महाराज सुग्रीव आणि समस्त वानर वीरांनो, नलनील यांचं कौशल्य आणि आपणा सर्वांच्या अद्भुत साहस आणि सहकार्यानं 5 दिवसात हे असंभव कार्य संपन्न झालं आहे. आजपर्यंत या पृथ्वीवर इतका मोठा सेतू निर्माण नाही होऊ शकला. या सेतूला बांधून आपण सर्वांनी आपल्या अद्भुत साहसाचं एक अपूर्व उदाहरण जणू जगासमोर प्रस्तुत केलं आहे.
माझ्या वीर सैनिकांनो, 100 योजन समुद्रावर सेतू बांधून आपण आपलं लक्ष सोपं केलं आहे. जो विजय 400 कोस लांब होता तो जणू आता 4 हात दूर राहिला आहे. समुद्रावर बनवलेला सेतू आपल्याला आवाहन करत आहे की बलिदानी वीरांनो, या आणि या सेतूला पार करून पुढे जा आणि पृथ्वीवरून अनीती, अधर्म आणि अनाचाराचा अंत करून टाका. माता चंडिका भवानीचं नाव घेऊन हर हर महादेव गर्जना करत, शत्रूच्या नाशाची गर्जना करत हा सेतू पार करून टाका. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. प्रभू, सेतूवर सर्वप्रथम आपले चरण पडू देत. रामाची असंगे वेगाने उत्साहाने, रामाची असंगे वेगाने उत्साहाने, रामाची सेना निघे, रामाची सेना निघे. लंकेमध्ये पोचू आम्ही, हा महासागर ओलांडुनी, हा महासागर ओलांडुनी. हो सफल अभियानामध्ये स्वप्न से साकारण्या, स्वप्न से साकारण्या. पाप नीतीचा अंत होऊनी, धर्माचा जयकार हो, धर्माचा जयकार हो. विजयी होतील रामचंद्र हे, रावण ही हरणार हो, रावण ही हरणार हो. रामावर विश्वास हो, रामाचा आधार हो, रामावर विश्वास हो, रामाचा आधार हो. कल्याण राम करी, रामाची सेना निघे, रामाची सेना निघे, रामाची सेना निघे. नाही, आम्हाला विश्वास नाही. हे संभव नाही. देवापासून सृष्टीची रचना झाली आहे. समुद्राला कुणी बांधू नाही शकलं. हे असंभव आहे. असंभव संभव झालं महाराज, आणि ते पण फक्त 5 दिवसात. त्यांनी समुद्रावर सेतू बांधलाय. काय? समुद्रावर सेतू बांधला? समुद्रावर सेतू बांधला? समुद्रावर सेतू बांधला? सेतू बांधला. राम लंकेत पोहोचला आहे. ही बातमी सीतेपर्यंत पोहोचेल त्यापूर्वी सीता माझी झाली पाहिजे. क्षमा करा महाराज, जोपर्यंत राम जिवंत आहे सीता आपल्याला नाही स्वीकारणार.